नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे चंपाषष्ठी विशेष नैवेद्य कांद्याच्या पातीतील वांग्याचं भरीत. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी घेतलं आहे एक भरताचं वांग. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे तुम्ही छोटी वांगीही घेऊ शकता. हे वांग जे आहे ते आधी मी स्वच्छ असे धुवून घेतले आहे. धुवून घेतल्यानंतर याला कापडाने स्वच्छ कोरडे पुसून घेतले आहे. आता हे वांग इथे मी कापून घेत आहे. सर्वात प्रथम या वांग्याच्या देठाचा भाग इथे मी कट करून घेत आहे. यानंतर हे वांगे जे आहे त्याचे मधून असे 2 भाग करून घेतले आहेत. अशा प्रकारे वांगे कापून घेतल्यामुळे जर हे वांगे आतमधून किडके असेल तर ते समजले जाते. तर फ्रेंड्स, आज आपण चंपाषष्ठी विशेष नैवेद्यामध्ये झटकीपट तयार होणारे, गॅसवर किंवा चुलीवर न भाजता वेगळ्या पद्धतीचे वांग्याचे भरीत बनवणार आहोत. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे पाहू शकता सर्व वांग जे आहे ते मी कापून घेतले आहेत. या वांग्याचे असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. जर इथे तुम्ही छोटी वांगी जर घेतली भरीत बनवण्यासाठी तर त्या एका वांग्याचे 4 भाग असे कट करून घ्यायचे. तर आता हे वांग इथे आपण कट करून घेतलं आहे. कट केलेले वांग्याचे तुकडे तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये ॲड केले आहेत कट केलेले वांग्याचे सर्व तुकडे. तेलामध्ये वांग्याचे तुकडे ॲड केल्यानंतर आता हे गॅसच्या फुल फ्लेमवरती 5 मिनिटे या तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी अशा प्रकारे मिक्स करत याला परतवून घेत आहे. तर हे वांग्याचे तुकडे परतवून घेत असताना सतत असे मिक्स करत राहायचे, जेणेकरून हे चारही बाजूने व्यवस्थित असे शिजले जातात. तर हे वांग्याचे तुकडे जे आहेत ते परतत असताना यामध्ये जास्त तेल ॲड करायचे नाही. दररोजच्या वापरातील तेलाची आपली जी पळी असते ती एक पळी इथे पुरेसी होते. एकूण 5 मिनिटांनंतर पाहू शकता वांगं जे आहे या तेलामध्ये छान असं शिजलं गेलं आहे. आता हे शिजलेलं सर्व वांगं जे आहे ते कढईमधून मी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. सर्व वांग्याचे तुकडे काढून घेतल्यानंतर आता हे थंड करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता वांग्याचे सर्व तुकडे जे आहेत ते आपले इथे थंड झाले आहेत. तर आता या वांग्याची जी साल असते ती इथे मी बाजूला काढून घेत आहे. तेलामध्ये वांगं शिजवून घेतल्यामुळे इथे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता वांग्याची साल जी आहे ती पटकन अशी सहजरित्या बाजूला निघत आहे. सर्व वांग्याची साल इथे मी काढून घेतली आहे. वांग्याची साल काढून घेतल्यानंतर एका स्मॅशरच्या साह्याने हे वांगे इथे मी स्मॅश करून घेत आहे. जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही इथे चमच्यानेही वांगं स्मॅश म्हणजेच बारीक करून घेऊ शकता. सर्व वांगं स्मॅश करून तयार आहे. आता आपण याचे भरीत बनवून घेणार आहोत. यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल. तेल गरम झाले की यामध्ये ॲड केला आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. हा कांदा हलकासा मऊ होईपर्यंत या तेलामध्ये 1 मिनिट परतवून घेत आहे. इथे पाहू शकता कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. कांद्याप्रमाणेच अगदी हलकासा मऊ होईपर्यंत हा टोमॅटोही 1 मिनिट इथे मी या तेलामध्ये परतवून घेत आहे. कांदा व टोमॅटो आपल्याला जास्त वेळ या तेलामध्ये परतवून घ्यायचा नाही किंवा करपवूनही द्यायचा नाही. तर इथे पाहू शकता कांदा व टोमॅटो जो आहे तो आपला अगदी 2 मिनिटांमध्ये छान असा परतला गेला आहे. आता यामध्ये ॲड करत आहे स्मॅश करून घेतलेलं सर्व वांगं. वांगं ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. फोडणीमध्ये कोथिंबीर ॲड केल्यामुळे याला मस्त अशी एक चव येते. यानंतर यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला. बाकीचे कोणतेही मसाले यामध्ये ॲड करायचे नाही. ॲड केलेले सर्व मसाले या वांग्याच्या भरतामध्ये एकजीव होईपर्यंत याला सतत असे मिक्स करत इथे 2 ते 3 मिनिटे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हे वांग्याचं भरीत मी परतवून घेत आहे. हे वांग्याचं भरीत परतत असताना इथे दाखवल्याप्रमाणे उलटण्याने याला अशा प्रकारे सतत स्मॅश करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे स्मॅश केल्यामुळे हे वांग्याचं भरीत जे आहे ते एकसारखं असं मिळून येतं. 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता वांग्याच्या भरताचा कलर किती छान असा दिसत आहे. याचे तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे 1 वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात. ही कांद्याची पात जी आहे ती आधी मी स्वच्छ अशी धुवून त्यानंतर कापून घेतली आहे. कांद्याची पात ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ. आता ही कांद्याची पात व मीठ या भरतामध्ये व्यवस्थित अशी इथे मी मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, चंपाषष्ठीला कांद्याची पात घालून केलेल्या वांग्याच्या भरताचा नैवेद्य जो आहे तो प्रामुख्याने बनवला जातो. या वांग्याच्या भरताचा नैवेद्य हा चंपाषष्ठीसाठी खूप खास असा मानला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कांद्याची पात व मीठ व्यवस्थित असे मिक्स करून हे भरीत जे आहे ते 1 मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती इथे मी शिजत ठेवले होते. 1 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले चमचमीत कांद्याची पात घालून तयार केलेले वांग्याचे भरीत खाण्यासाठी तयार झाले आहे. एकसारखे हे मिळून आले आहे. याचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे. याचे तेलही खूप छान असे रिलीज झाले आहे.
चंपाषष्ठीला या वांग्याच्या भरताचा प्रामुख्याने मान असतो. घरोघरी या वांग्याच्या भरताचा तसेच बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य बनवला जातो. तर इथे अशा प्रकारे आपले वांग्याचे भरीत तयार झाले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे. सर्वात शेवटी यावरती ॲड केले आहे सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर. तयार केलेलं वांग्याचं भरीत जे आहे ते इथे आता मी सर्व करून घेत आहे. तर इथे पूर्णपणे मस्त असे चमचमीत कांद्याची पात घालून तयार केलेले वांग्याचं भरीत आपलं खाण्यासाठी तयार आहे. चंपाषष्ठी स्पेशल नैवेद्य तयार आहे इथे आता आपला. ते हे वांग्याचं भरीत जे आहे तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर फ्रेंड्स, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून मला कळवा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.